हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर माझं पहिलं कसं होतं ना, मी रात्रीच व्हिडिओ रेडी करून ठेवायची आणि सकाळी तो अपलोड करायची. पण आता रोज माझ्यासोबत असं होतंय, की मला रात्री म्हणजे वाटतच नाही करू आणि मी इतकी थकून जाते, की मला असं होतंय मी कधी झोपेल. मग सध्या मी रोज सकाळी उठल्यानंतर व्हॉईस ओव्हर देते. बरं, तर थेरी पार्ट संपवून म्हणजे संपला नाहीये, थोडंफार बाकी आहे. पण मॅम बोलल्या, "आता थोडंसं प्रॅक्टिकल झाल्यानंतर आपण थेरी पार्ट सुरू करूयात." मग थेरी पार्टला आता पॉज दिल्यानंतर आमचं प्रॅक्टिकल चालू झालेलं आहे, म्हणजे डमीवर प्रॅक्टिस. सर्वात पहिले तर आम्हाला आमच्या डमीची पूर्ण क्रिम्पिंग करून घ्यायची आहे, कारण त्याच्याशिवाय हेअरस्टाईल कोणतीच पॉसिबल नाहीये. सो मॅमने फर्स्ट ते सांगितलंय. आता आम्ही नवीन आहोत, तर एकटीला पूर्ण डमी क्रिम्पिंग करणं जमणार नाही, म्हणून मॅमने पेअर्समध्ये करायला सांगितलं. तर हा जो डमी दिसतोय ना, हा माझ्या फ्रेंडचा आहे. तर तिचा आधी आम्ही करायला घेतला होता. आम्ही दोघी मिळून ते करत होतो. सोबतच भाई स्ट्रगल आहे, खूप स्ट्रगल आहे. कारण आता आम्ही नवीन असल्यामुळे आम्ही ते हळू करत होतो, तर खूप वेळ लागलेला आम्हाला. त्यानंतर क्रिम्पिंग झाल्यानंतर मॅमने साइड बाय साइड हेअरस्टाईल सुद्धा सुरू केलेली आहे शिकवण्याकरिता. बरं, तर आजच्या हेअरस्टाईलमध्ये मॅमने सेल्फ पफ ही हेअरस्टाईल शिकवली. त्याशिवाय कर्ल्स कसे करायचे हे सुद्धा सांगितलेलं. आणि हे झाल्यानंतर आम्ही परत त्याच्या डमीची क्रिम्पिंग करायला सुरू केलेलं आणि फायनली तिचं पूर्ण डमी क्रिम्पिंग करून आम्ही घरी यायला निघालो. खूप उशीर झालेला, कारण खूप वेळ लागलेला आम्हाला. त्यानंतर आम्ही ठरवलं, की अमूलला जायचं, आईस्क्रीम खाऊयात म्हणून. आणि तुम्हाला सांगू का, आधी मी आईस्क्रीम इतक्या खायची का म्हणून, की हे जे बाकी जंक फूड असतं ना, हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे म्हणून. आईस्क्रीम हे चांगलं आहे, हेल्दी आहे. सो मी ते निवडायची. पण आता खूप रेअर खाल्ली तर खाते. बरं, तर त्यानंतर मी घरी आल्यावर झोप घेतली यार, कारण मी खूप थकून गेली होती. आणि मग रात्रीचं डिनर वगैरे केलं. मम्मीसोबत गप्पा चालू होत्या. आता मम्मी सुद्धा ऐकायला एक्साइटेड असते, की "काय शिकली तू?" मग मी रोजचं ते तिला थोडं समजून सांगते, की आज मी काय शिकले. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.